नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया आणि करिअरच्या या अत्यंत जुन्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नामागचं खरंच सत्य शोधून काढूया. नोकरी करावी की व्यवसाय, हा तिढा खरंच अनेकांच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरतो, नाही का? हा असा एक प्रश्न आहे ना जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावतोच. एखाद्याने नोकरी करावी की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आपला सर्वसाधारण समज असा असतो की नोकरी म्हणजे सेफ गेम किंवा सुरक्षितता आणि व्यवसाय म्हणजे भविष्यातली एखादी मोठी झेप. पण खरोखर यातलं सत्य काय आहे? आज आपण या दोन्ही बाजूंचं अतिशय सखोल आणि व्यावहारिक असं विश्लेषण करणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आपण सुरुवात करूया. 1. मानसिकता, नोकरी विरुद्ध व्यवसाय. त्यानंतर 2. नोकरी, फायदे आणि मर्यादा. मग 3. व्यवसाय, संधी आणि आव्हाने. पुढे 4. कोणासाठी काय योग्य. आणि शेवटी 5. स्मार्ट स्ट्रॅटेजी. थोडक्यात सांगायचं तर एका मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरू झालेला हा प्रवास थेट व्यावहारिक रणनीतीपर्यंत जाणार आहे, जेणेकरून योग्य निर्णय घेणं सोपं जाईल. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, मानसिकता, नोकरी विरुद्ध व्यवसाय. एक गोष्ट अगदी सुरुवातीलाच स्पष्ट असायला हवी बरं का. नोकरी आणि व्यवसाय हे केवळ करिअरचे दोन वेगळे मार्ग अजिबात नाहीत, तर त्या दोन पूर्णपणे भिन्न मानसिकता आहेत. तुम्ही विचार कसा करता यावर हे सगळं अवलंबून असतं. आता विचार करा, नोकरीची मानसिकता म्हणजे नेमकं काय? तर ही पारंपरिक मानसिकता प्रामुख्याने सुरक्षितेला प्राधान्य देते. दर महिन्याला खात्रीशीररित्या मिळणारं निश्चित उत्पन्न आणि एक स्थिर, शांत जीवन जगण्याची मनोवैज्ञानिक ओढ यात स्पष्टपणे दिसून येते. म्हणजेच अनिश्चिततेचा सामना करण्यापेक्षा सेफ खेळण्यावर या विचारसरणीचा जास्त भर असतो. आणि याच्या अगदी उलट असते ती व्यवसायाची मानसिकता. ही विचारसरणी पूर्णपणे जोखीम म्हणजेच रिस्क घेण्यावर, स्वतःची सतत वाढ करण्यावर आणि कोणत्याही बंधनाशिवाय मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर आधारित असते. इथे प्रत्येकाने स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारला पाहिजे की खरोखरच मोठी जोखीम घेण्याची माझी स्वतःची तयारी आहे का? आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया, नोकरीचे फायदे आणि त्याच्या मर्यादा. कोणतीही बाजू न घेता अत्यंत तटस्थपणे आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण या पारंपरिक रोजगाराच्या मार्गाचं आता मूल्यमापन करूया. नोकरीचे काही अगदी ठोस असे फायदे आहेत, जसं की महिन्याच्या शेवटी हातात येणारा ठराविक पगार, अत्यंत कमी जोखीम, कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकून मिळणारा अनुभव आणि साहजिकच समाजात मिळणारा आदर. विशेषतः जेव्हा तुम्ही करिअरची सुरुवात करत असता तेव्हा स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी हा मार्ग अतिशय फायदेशीर आणि सुरक्षित मानला जातो. पण जसं म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. नोकरीच्या काही कठोर मर्यादाही आपल्याला मान्य कराव्याच लागतात. इथे तुमच्या उत्पन्नाला एक ठराविक मर्यादा असते, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कमी असतं आणि बऱ्याच अंशी वरिष्ठांवर किंवा बॉसवर अवलंबून राहावं लागतं. तसंच स्वतःच्या वेळेवर आपलं नियंत्रण नसतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की नोकरीमध्ये एखाद्या व्यक्तीने दिलेला वेळ आणि मेहनत ही दुसऱ्या कोणाच्या तरी नफ्यासाठी काम करत असते. इथून पुढे आपण वळणार आहोत भाग 3 कडे, व्यवसाय, संधी आणि आव्हाने. आता आपण एक अशा जगाचं विश्लेषण करूया जिथे धोके आणि परतावे म्हणजेच हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड दोन्ही खूप मोठ्या प्रमाणावर असतात. उद्योजकतेमधील अफाट क्षमता पाहिली तर थक्क व्हायला होतं. व्यवसायात उत्पन्नाला कोणतीही मर्यादा नसते, इथे अमर्यादित पोटेन्शियल आहे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथे तुम्ही स्वतःचे बॉस असता, वेळेचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं आणि शून्यातून एखादं प्रचंड मोठं साम्राज्य उभं करण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे असते. खरं सांगायचं तर एक यशस्वी व्यवसाय एखाद्याचं संपूर्ण आयुष्य आमूलाग्र बदलून टाकू शकतो. पण थांबा, फक्त स्वप्न बघून चालणार नाही. जमिनीवर राहून वास्तवाचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. व्यवसायातील कठोर वास्तव हे आहे की नवीन सुरुवात करताना सुरुवातीच्या काळात हातात कोणतेही उत्पन्न नसण्याची दाट शक्यता असते. शिवाय अपयशाचा धोका खूप मोठा असतो, प्रचंड मानसिक ताण असतो आणि या सगळ्यावर मात करण्यासाठी अत्यंत सखोल संयम किंवा पेशन्सची नितांत आवश्यकता असते. आता या आकडेवारीकडे थोडं लक्ष द्या. व्यवसायाची सुरुवात किती आव्हानात्मक असू शकते हे यातून स्पष्ट होतं. आणि ही आकडेवारी अगदी उत्तमरित्या स्पष्ट करते की तब्बल 90% लोक या अत्यंत कठीण टप्प्यावर हार मानतात आणि व्यवसाय सोडून देतात. बापरे, ही आकडेवारीच उद्योजकतेमधील सुरुवातीच्या संघर्षाची तीव्रता अचूकपणे दर्शवते. चला तर मग,
भाग 4 पाहूया, कोणासाठी नेमकं काय योग्य आहे. इथे आपण कोणतीही एक बाजू न घेता एका तटस्थ मूल्यमापनाचा आराखड्याचा विचार करूया, ज्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी आणि सध्याच्या परिस्थितीशी कोणता मार्ग अधिक सुसंगत आहे हे समजायला नक्कीच मदत होईल. आता या दोन्ही पर्यायांची आपण अगदी समोरासमोर तार्किक तुलना करून पाहूया. एका बाजूला ज्यांना जीवनात स्थिरता हवी आहे, ज्यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे आणि ज्यांना जास्त जोखीम घ्यायची नाही, त्यांच्यासाठी नोकरी हाच एक उत्तम आणि शहाणपणाचा पर्याय आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे आर्थिक आणि मानसिक जोखीम घेण्याची क्षमता आहे, सतत येणाऱ्या अपयशांना पचवण्याचा संयम आहे आणि उत्तम नेतृत्व गुण आहेत, त्यांच्यासाठी व्यवसायाचा मार्ग अधिक योग्य ठरू शकतो. आणि आता या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा, भाग 5, स्मार्ट स्ट्रॅटेजी. जे लोक नोकरीतील सुरक्षितता आणि व्यवसायातील प्रचंड संधी या दोन्ही गोष्टींचा समतोल साधू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत व्यावहारिक आणि हुशार रणनीती आहे. हा एक हायब्रिड मार्ग आहे, ज्याला आपण नोकरी अधिक साईड बिझनेस असं म्हणू शकतो. ह्याची पहिली पायरी म्हणजे नोकरीतून एक स्थिर उत्पन्न सुरक्षित करणे. त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे आपली नोकरी सांभाळून हळूहळू एखादा साईड बिझनेस उभा करणे आणि तो वाढवणे. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी म्हणजे जेव्हा तो बिझनेस पुरेसा मोठा आणि स्थिर होईल, तेव्हा त्याला मुख्य उत्पन्नाच्या स्रोतामध्ये रूपांतरित करणे. ही पद्धत जोखीम अत्यंत कमी करते आणि तरीही तुमच्या व्यवसायाला एका स्थिर गतीने वाढण्याची उत्तम संधी देते. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सार हेच आहे की नोकरी करणे हे अजिबात वाईट नाही आणि व्यवसाय करणे हे नक्कीच सोपे नाही. यापैकी कोणताही एक मार्ग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. खऱ्या अर्थाने योग्य निवड कोणती हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या भविष्यातील ध्येयांवर अवलंबून असते. या मूळ स्रोतामध्ये एक अतिशय सुंदर आणि तितकाच महत्त्वाचा विचार मांडला आहे. पहिले स्वतःला ओळखा, मग निर्णय घ्या. होय, करिअरचा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची क्षमता काय आहे, स्वतःच्या मर्यादा काय आहेत आणि आपल्या खऱ्या गरजा काय आहेत, याची सखोल जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःला ओळखल्याशिवाय पुढचं पाऊल टाकणे आपण टाळायलाच हवे. मग आता हा सगळा विचार केल्यानंतर हे विश्लेषण संपवताना एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो. या सर्व माहितीच्या आधारे एखाद्याने नोकरीची सुरक्षितता निवडणे पसंत करावे की स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ती मोठी जोखीम पत्करून पुढे जावे? या प्रश्नावर आपण सर्वांनीच शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की आजचे हे स्पष्टीकरण तो एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी नक्कीच एक स्पष्ट दिशा देईल.